घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता करावी ही 10 कामे। अमावस्या आली की बरेच जण घाबरतात। अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते, पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही। चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय। 1. घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह, ज्याला आपण किचन म्हणतो। या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो। जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा। स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते। स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते। 2. किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी। गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी। पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी। 3. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा। पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे। सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी। 4. अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो। 5. साफसफाई बरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा, तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील। 6. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सैंधव मीठ पाण्यात टाकावे, यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा। 7. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक किंवा मूर्ती स्वच्छ करावी। हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा। 8. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी। उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे। उंबरठा फुलांनी, रांगोळीने सुशोभित करावा। 9. अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे। 10. घरात धूप जाळावे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल। जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।